नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला गावाकडील पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर चिकन शिजवायसाठी आपल्याला सगळ्यात आधी हे वाटण तयार करून घ्यायचे. काय साहित्य लागतं ते मी आधी सांगते. 1 किलो चिकन घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं कट करून घेतलेले, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, खडे मीठ घेतले आणि 1 मोठा कांदा कट करून घेतलाय, 2 तमालपत्र. सगळ्यात आधी आपण हे वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये कोथिंबीर घेते. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिन्याची 10-12 पानं घातली तरीही चालेल. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता चिकनला आपण हळद, मीठ आणि हे वाटण लावून घेऊयात. मीठ घातले, धने पावडर, हळद आणि हे जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालायचे. आता आपण हे सगळं चिकनला लावून घेऊयात. मी हे सगळं चिकनला लावून घेतलेलं आहे. आता साधारण अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर 2 तास ठेवलं तरीही चालेल. मी गॅसवरती पातेलं ठेवले, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, तमालपत्र घालते, त्यातच कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचं नाही. मी ह्याआधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही बघू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये चिकन घालूया. चिकन आता आपल्याला 4 ते 5 मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे, म्हणजे चिकनचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि चिकन शिजतंसुद्धा चांगलं. गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे. चिकन मी 5 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम मीडियमवर करते आणि चिकनवरती ताट झाकायचे. आपल्याला ताटावरती पाणी ठेवायचे आणि 5 मिनटं पुन्हा एकदा छान वाफ काढून घेणार आहे, म्हणजे ताटावरचं पाणीसुद्धा गरम होईल. हेच पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचे. 5 मिनटं झालेली आहे. झाकणावरचं पाणी छान गरम झाले आणि चिकनला सुद्धा खूप पाणी सुटलेलं आहे. अजून आपण चिकनमध्ये पाणी घातलेलं नाही. आता आपण पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे चिकन सगळीकडून व्यवस्थित शिजतं. आणि ताटामधलं जे पाणी आहे ते आता आपल्याला चिकनमध्ये घालायचे. आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी आपण चिकनमध्ये घालायचे. आता मी पुन्हा पातेल्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये पाणी घालते आणि पाणी गरम झालं की चिकनमध्ये घालणारे. ह्याच पद्धतीने मी चिकन शिजवून घेणारे. जोपर्यंत चिकन शिजतंय तोपर्यंत वाटण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. मी इथे 6 लहान साईजचे कांदे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि साधारण एवढा तुकडा होता वाळलेल्या खोबऱ्याचा, तोही मी भाजून घेतला आहे आणि त्यानंतर खोबरं कट करून घेतलेलं आहे. 17 ते 18 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आलं पण कट करून घेतले आणि अगदी थोडी कोथिंबीर घेतली, कारण आपण चिकन शिजवताना सुद्धा वाटण तयार केलं होतं, त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. 1 चमचा फुटाण्याचं डाळं घेतले आणि दालचिनीचे तुकडे घेतलेत. मी 2 तुकडे घेतले होते आणि ते असे तोडून घेतलेत. 6-7 काळी मिरी घेतली आणि 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत. 1 चमचा तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने. हे मी
तेल न टाकता तव्यावरती कोरडंच भाजून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद आणि 5 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे. हा आपला दीप्स किचन मराठीचा मसाला आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर वरील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मसाला ऑर्डर करू शकता. आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये खोबरं काढून घेते. आपल्याला पाणी न टाकताच आधी खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला फुटाण्याचं डाळ घालायचं आहे आणि हे खडे मसाले घालायचे. तीळ, जिरे आणि धने. आता पाणी न घालता मी आधी हे फिरवून घेणार आहे. मी हे सगळं मिक्सरला पाणी न घालताच बारीक करून घेतले, म्हणजे एकदम व्यवस्थित बारीक होतं. पाणी जर घातलं तर खोबऱ्याचे तुकडे राहतात. आता ह्यामध्ये लसूण घालते, आलं आणि कोथिंबीर. आधी हे फिरवून घेते, पाणी घालत नाही. पाणी न टाकताच मी हे वाटण वाटून घेतले, अजिबात पाणी घातलेलं नाही. आता मी काढून घेते. शक्यतो पाणी कमी घालायचं आहे, म्हणजे वाटणाला छान चव येते. मी ते वाटण काढून घेतले. आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचे. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता ह्यातच टोमॅटो घालते आणि मी मिक्सरला हे बारीक करून घेते. कांदा टोमॅटो सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो बारीक करताना सुद्धा मी अजिबात पाणी घातलेलं नाही. टोमॅटोमुळे व्यवस्थित बारीक होतं. साधारण 25 मिनटं झालेली आहे. मी चिकन शिजले का ते चेक करते. चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे. तुम्हाला जर ह्यामधलं सूप काढून घ्यायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. मी गॅसवरती तेच पातेलं धुवून ठेवलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, त्यातच हळद घालते आणि कांदा लसूण मसाला हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. जास्त तेल गरम नाही करायचं, अगदी थोडं गरम करायचं आहे, नाहीतर मसाले करपतात. आता आपल्याला यामध्ये वाटण घालायचे. आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण वाटण वाटताना अजिबात पाणी वापरलेलं नाही, त्यामुळे वाटण एकदम पटकन परतून होतं. वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये चिकनचं सूप घालूयात आणि सूप घालून आपण हा मसाला पुन्हा चांगला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे चवसुद्धा छान येते चिकन रश्श्याला. पुन्हा तेल सुटेपर्यंत मी मसाला चांगला परतून घेणार आहे. पुन्हा चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे चिकन शिजवून घेतले ते ह्यामध्ये घालूयात. सगळं चिकन मी या रश्श्यामध्ये घातलेलं आहे आणि आता तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या अंदाजे तुम्ही गरम पाणी घालू शकता. आणि ह्या टायमिंगला मीठही चेक करून बघा, जर मीठ कमी असेल तर वरतून घालता येतं. आता 5 मिनटं मी चांगली एक उकळी काढून घेणार आहे. 5 मिनटं झालेली आहे. छान रस्सा उकळलेला आहे आणि तरीसुद्धा खूप सुंदर आली. कलरही खूप छान आलेला आहे. मी यामध्ये दुसरे कुठलेच मसाले घातलेले नाही, फक्त आपला दीप्स किचन मराठीचा मसाला आहे. मसाला खूप छान आहे, नक्की ऑर्डर करा. आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. तयार झाला गावाकडील पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा. खूप छान झालेला आहे. सोबतीला अळणी सूप आहे, भाकरी आहे, कांदा आहे, लिंबू आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.